वांद्रे येथील गरीब नगरमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई करत सर्व अवैध घरं जमीनदोस्त करण्यात आली आहेत। यावरून ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई यांनी टीका केली होती। या कारवाईला भाजपकडून जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय। प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायचं हे भाजपचं उद्दिष्ट आहे। मातोश्रीच्या जवळ आहे म्हणून ती त्यांच्या मालकीची होत नाही, नियमानुसार कारवाई होते, अशी टीका वरुण सरदेसाई यांनी केली होती। आता याला राष्ट्रवादीचे आमदार जिशान सिद्दीकी यांनी प्रत्युत्तर दिलंय। 2019 पासून तर 2024 पर्यंत मी कुणाचंही घर तुटताना पाहिलं नाही। विकासाच्या नावावर कुणाचंही घर तोडलं जात असेल तर ते चुकीचंच आहे। वरुण सरदेसाई शिक्षित असूनही मूर्खासारखं बोलत आहेत। मी गरीब नगरमधल्या सर्व पीडितांच्या सोबत उभा आहे। पुन्हा घर बांधण्यासाठी सरकारी योजना आणण्यासाठी मी नक्की मदत करेन, असं सिद्दीकी म्हणाले। नाही, काय झालं की कालपासून जेव्हापासून हे थोडं कारवाई सुरू झाली त्यावेळेपासून हा जो काही सगळा गोंधळ तिकडे सुरू आहे तो देखील मी पाहत होतो। आणि आज म्हणून त्यावर स्पष्टीकरण म्हणून मी दुपारीच प्रेसच्या काही सहकाऱ्यांशी बोललो देखील। आपण सगळ्यांनी सर्वप्रथम वस्तुस्थिती काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे। गरीब नगर हा जो काही भाग आहे हा वांद्रे पूर्व जे रेल्वे स्थानक आहे त्या स्थानकाच्या ज्या आपल्या रेल्वे ट्रॅक्स आहेत त्याला लागून असलेली वस्ती आहे आणि पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील हा सगळा भाग आहे। पश्चिम रेल्वेला त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर हे वाढवायचं आहे आणि याकरता त्यांना ती जमीन हवी आहे। त्याकरता त्यांना तिकडे ट्रॅक्स बांधायचे, जादा ट्रेन सोडायच्या आहेत, वांद्रा टर्मिनस वरनं वांद्रा लोकल स्थानक जोडायचं आहे। या कारणाकरता त्यांना ती जमीन पाहिजे होती आणि ही जमीन रिकामी व्हावी याकरता गेले 9 वर्ष पश्चिम रेल्वे विरुद्ध गरीब नगर येथील रहिवासी असा खटला हा हायकोर्टामध्ये सुरू होता। त्या खटल्याचा निकाल आला। त्या निकालामध्ये हायकोर्टाने असे निर्देश दिले की ही जागा ही रिकामी करण्यात यावी आणि इकडचे एन्क्रोचमेंट हे काढण्यात यावे। परिणामी हायकोर्टाच्या निर्देशानुसार ही संपूर्ण डेमॉलिशन तोडक कारवाई ही करण्यात आली। ही तोडक कारवाई ही पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून करण्यात आली। आपले सुद्धा सगळे सहकारी तिकडे कालपासून उपस्थित होते। आपल्याला सुद्धा सगळ्यांना माहिती आहे की ब्रीफ करायला, आपल्याला माहिती द्यायला पश्चिम रेल्वेचे अधिकारी तिकडे होते। पण प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणायचं, प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू मुस्लिम नॅरेटिव्ह तयार करायचा, ही एक भाजपची जुनी जी काय स्ट्रॅटेजी आहे ती परत एकदा त्यांनी प्रयत्न केला। जे काम हे रेग्युलर इन्फ्रास्ट्रक्चर साठी होणार होतं, जे काम हे इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन साठी होणार होतं, त्याला जातीचा, धर्माचा रंग देण्याचा एक अतिशय घाणेरडा प्रकार हा भाजपकडनं करण्यात आला। आणि मग सोशल मीडियाच्या माध्यमातून आता भाजपचा महापौर मुंबईत झालाय म्हणून डेमॉलिशन करण्यात आलं, आता मुख्यमंत्र्यांच्या वतीने हे डेमॉलिशन करण्यात आलं। मग ह्याच्यामध्ये काय बाबा शिवसेनेला म्हणजे आम्हाला आणि वरुण सरदेसाईंना धक्का लागला, हे असे काही काही व्हिडिओ तयार करून म्हणजे रोज आपण जर मुंबईमध्ये पाहिलं रोड वाईटनिंग करता, SRAच्या कामा करता, नाल्यांच्या वाईटनिंग करता दररोज डेमॉलिशन होत असतात। इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड करताना आपल्याला ते करावं लागतं। यामध्ये आमची मागणी ही सरळ सोपी एवढीच होती की या संपूर्ण गरीब नगरमध्ये 2021 साली एक सर्वे झाला होता। तो सर्वे जेव्हा झाला त्यावेळी त्या सर्वेमध्ये जेवढ्या घरांचा सर्वे झाला त्या सगळ्या घरांना हायकोर्टाने सांगितलं की त्यांचे अधिकार हे अबाधित ठेवावेत, त्यांचे राईट्स हे प्रोटेक्ट करावेत। तिकडच्या काही रहिवाशांनी आमदार या नात्याने मला त्यांनी सांगितलं की सगळ्या घरांचा सर्वे झालेला नाहीये। 2021 साली जे तेव्हाचे आमदार होते, खरं तर ही त्यांची जबाबदारी होती की जर अर्धाच सर्वे झाला तर त्यांनी तो पूर्ण करून घ्यायला पाहिजे होता। 2019 से लेकर 2024 तक मैं वांद्रे पूर्व बैंड्रा ईस्ट का आमदार रहा। इस कार्यकाल में मैंने कांग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी और बीजेपी की भी सरकार देखी। सरकार जिसकी भी हो, 2019 से लेकर 2024 तक
मेरे कार्यकाल में ना कोई हिंदू, ना कोई मुसलमान, ना कोई सिख, ना कोई ईसाई, ना कोई बौद्ध, कोई भी धर्म या वर्ग का इंसान हो, किसी का भी घर नहीं टूटा गया। आज गरीब नगर में जो दृश्य देख रहे हैं वो देख के बहुत दर्द होता है। विकास के विरोध हम नहीं है, ब्यूटिफिकेशन के भी विरोध हम कभी नहीं है, मगर ब्यूटिफिकेशन के नाम पर अगर किसी से अपने घर की छत, उसकी घर की छत तोड़ी जाती है, तो देख के कोई भी इंसान को दर्द तो जरूर होगा। इस पे मैंने सोचा नहीं था कि मैं कोई राजनीति टिप्पणी दूं या कोई भी ऐसा स्टेटमेंट दूं, पर हाल ही में मैंने एक वीडियो देखा जहां पे आपका करंट एमएलए, जो बांद्रा ईस्ट का वांद्रे पूर्व का करंट एमएलए है, शिवसेना उबट्टा का वरुण सरदेसाई, उसने कहा कि अपने आप को वो बहुत पढ़ा लिखा कहता है, मगर फिर भी पढ़े लिखे गवार की तरह बात करता है। उसने कहा कि नहीं, ये चीज तो 2021 में गलती हुई। कुछ भी कहने से पहले आपको अभ्यास करना चाहिए एमएलए जी। ये जो सर्वे हुआ था 2017 में हुआ था, जब शिवसेना का आमदार था, मगर फिर भी अगर आप 2021 की बात करते हो तो 2021 में चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र आपके मौसा जी उद्धव ठाकरे जी थे, पालक मंत्री आदित्य ठाकरे जी थे आपके भाई। तो तब उनको शासन के थ्रू गरीबनगर के लोगों की मदद नहीं करनी चाहिए थी, क्योंकि आपको तो आदत हो गई है, कुछ भी हो जाए, नहीं ये पहले आमदार ने कहा, पहले आमदार ने किया। अपने इनकॉम्पिटेंस को छुपाने के लिए किसी और पे ब्लेम ना डालिए, ये बड़ी दुख की बात है। बहरहाल जो गरीब नगर में हो रहा है, मैं देख रहा हूं बूढ़ी माओं को, बच्चों को दर्द जरूर हो रहा है, और जो मदद लगेगी लीगली और हमारे गवर्नमेंट से जो मदद लगेगी, मैं पूरी कोशिश करूंगा, और मैं हमेशा की तरह आपके साथ खड़ा जरूर रहूंगा। घर की जगह घर लेने के लिए, आपके सर के ऊपर छत लाने के लिए, जो योजनाओं के थ्रू, सरकार के थ्रू, हर एक चीज में मैं आपकी मदद जरूर करने की पूरी कोशिश करूंगा। दिल में ये देख के बड़ा दर्द होता है, मगर ये देख के बुरा लगता है कि ये पहले कभी मेरी कॉन्स्टिट्यूंसी होती थी और आज ये हाल हो रहा है लोगों के साथ। पर पहले भी खड़ा था, आगे भी आपके साथ जरूर खड़ा रहूंगा।